आज आपण इयत्ता 9वी मधील तिसरा पाठ आहे कीर्ती कटियाचा दृष्टांत. तर कीर्ती कटियाचा दृष्टांत माहीम भट्ट यांनी तो लिहिलेला आहे. वास्तविक पाहिलं तर चक्रधर स्वामी की ज्या चक्रधर स्वामींच्या माध्यमातून त्यांच्या सहवासामध्ये माहीम भट्ट अध्यात्माचा प्रसार करत राहिले. मराठीतील पहिले चरित्रकार महानुभाव पंथांचे प्रवर्तक महात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी आणि चक्रधरांच्या उत्तर पंथ प्रयाणानंतर नागदेवाचार्यांच्या सहकार्यानं अनुयायांच्याकडून चक्रधरांच्या आठवणीचं परिश्रमपूर्वक संकलन त्यांनी केलं आणि संकलन करून लीळाचरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ त्यांनी लिहिला. अर्थात हा लीळाचरित्र तत्कालीन भाषा, सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती हिचा अभ्यासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा हा ग्रंथ लीळाचरित्र मानला जातो. अर्थात चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे प्रवर्तक आहेत. साधारणपणे चक्रधर स्वामींचं वास्तव्य डोमेग्राम सध्याचं कमालपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी ते वास्तव्याला होते. वास्तविक पाहिलं तर डोमेग्रामच्या बाबतीमध्ये डोमेग्राम हे गाव श्रीरामपूर नेवासा रोडवर भोकर फाट्यावरून ईशान्येकडं 8 किलोमीटरचा तो रस्ता आहे, ते अंतर आहे आणि 8 किलोमीटरच्या अंतरावर डोमेग्राम हे एक ठिकाण आहे. अर्थात गोदावरी नदीच्या काठावर चक्रधर स्वामींचा आश्रम होता. वास्तविक पाहिलं तर त्यांनी जे लीळाचरित्र आपल्यासमोर ठेवलेलं आहे कीर्ती कटियाचा दृष्टांत. कीर्ती प्रसिद्ध, कटिया पुजारी आणि दृष्टांत उदाहरण किंवा दाखला. एका प्रसिद्ध पुजाऱ्याचा दाखला द्यायचं काम या ठिकाणी चक्रधर स्वामींनी केलं. वास्तविक पाहिलं तर या लीळाचरित्रामधून जो काही पाठ आपल्यासमोर ठेवलेला आहे कीर्ती कटियाचा दृष्टांत, यामध्ये ते सांगतात की कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही. कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही. अर्थात हे स्पष्ट करण्यासाठी चक्रधर स्वामींनी कीर्ती कटियाचा दृष्टांत सांगितला गेला. कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणं हा सुद्धा एक विकारच आहे, हे चक्रधर स्वामी आपल्या या लीळेमधून स्पष्ट करण्याचं काम करतात. पहा, प्रत्यक्ष या ठिकाणी आपण पाठ पाहू. डोमेग्रामी गोसावियाच्या ठाई उदयाचे माती काम होत होते, तेसी वाजत होते. तेने भक्त जनासी व्यापार होय ना अन भट्ट व्यापार करू लागले. नातोबाय म्हणितले, नागदेव्या तू कैसा काही हिवीस ना. बघा, डोमेग्राम, त्या डोमेग्रामी गोसावियाच्या ठाई उदयाचं माती काम चालू होतं. डोमेग्राम जसं आपण पाहिलं की डोमेग्राम हे गाव श्रीरामपूर नेवासा रोडवर भोकर फाट्यावरून 8 किलोमीटर पर्यंतचे असणारे ठिकाण आहे. गोदावरी नदीच्या काठी असलेला तो आश्रम आहे आणि या आश्रमाची एक संरक्षक भिंत मातीनं लिपायचं काम चालू होतं. बघा, डोमेग्राम या गावामध्ये चक्रधर स्वामी यांचा आश्रमाचं संरक्षक भिंतीचं काम, त्या ठिकाणी ते माती लिपायचं काम चालू होतं. ते सी वाजत होते. दिवस थंडीचे होते,
जवळच गोदावरी नदी आहे, त्यामुळे त्या ठिकाणी थंडी वाजत होती. सी हिऊ थंडी, लोकांना थंडी वाजत होती आणि त्याने भक्तजनाशी व्यापार होईना. थंडी वाजत असल्यामुळं कोणतीही व्यक्ती काम करू शकत नव्हती. थंडीमध्ये कुणीच काही काम करू शकत नाही. अनभट्ट व्यापार करू लागले. अगदी थंडीत सुद्धा भट्टोबास काय करतात, चक्रधर स्वामींचे शिष्य भट्टोबास काम करतात. थंडीमध्ये सुद्धा काम करतायत. अर्थात अनभट्ट व्यापार करू लागले. व्यापार काम, माती लिपायचं काम त्या ठिकाणी ते करू लागले. तेव्हा नाथोबा नावाचे शिष्य त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, नागदेया तू कैसा काही हिवीस ना, हिवीस थंडी. अरे तुला काही थंडी वगैरे वाजत नाही का? काय माणूस आहेस का नाहीस? कशाला थंडीत काम करतोस? थंडीमध्ये काम करू नकोस. बघा पुढे काय म्हणतात, तो भट्टी म्हणितली. तेव्हा भट्टोबास म्हणतात, आम्ही वैरागी कायसे येऊ. तेव्हा भट्टोबास म्हणतात की आम्ही वैरागी आहे, आम्ही साधू संत आहे, आम्हाला कसली आली आहे थंडी. वैरागी, एक लक्षात घ्या, वैरागी साधू संत हे काय माणसं नाहीत का? त्यांना थंडी वाजणार आहे का नाही? त्यालाही थंडी वाजणार. लक्षात आलं? त्यांनाही पावसाळ्यात पाऊस लागणार. या गोष्टी होत राहतात. पण भट्टोबास मात्र सांगतात की आम्ही वैरागी काय सी, आम्ही वैरागी, आम्हाला काही थंडी वाजत नाही. एक चक्रधर स्वामींचा शिष्य दुसऱ्या चक्रधर स्वामींच्या शिष्याला सांगतो की आम्ही वैरागी आहे, आम्ही वैरागी आहे, आम्हाला थंडी वाजत नाही. आम्ही वैरागी आहे, थंडीत काम करतोय, चांगली गोष्ट आहे, चांगलं लक्षण आहे कामाचं. काम केल्यानं माणसं मरत नाहीत. पण असं वेगळं काहीतरी करून मीच काम करतो, मीच काम करतो, हे मोठेपणाचं मिरवणं हे बरोबर नाही. बघा, आम्ही वैरागी कायच येऊ, आम्ही वैरागी आहे, आम्ही साधू संत आहे, आम्हाला कसली आहे ना थंडी. यावरी सर्वज्ञ म्हणितले. हे वाक्य चक्रधर स्वामींनी ऐकलं आणि चक्रधर स्वामी म्हणतात, वानरे या पोरा, जीवाशी वैराग्य मिरवू आवडे, हाही एकू विकारूच की का. तेव्हा चक्रधर स्वामी भट्टोबासला म्हणतात, वानरे या, वानरासारख्या चपळ पोरा. वानर जसं कोणत्याही ऋतूमध्ये असेल त्याच्यामध्ये काही फारसा फरक पडत नाही, खूप चपळ असतं. या खांदीवरून त्या खांदीवर, या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतं. असं वानरासारख्या असणाऱ्या चपळ पोरा, चपळ पोरा जीवाशी वैराग्य मिळवू आवडे. ते कोणत्याही व्यक्तीला वैराग्य मिळवणं, विरक्त वृत्ती, वैराग्य विरक्त वृत्ती, विरक्त वृत्तीनं मिळवणं हे आवडतं. विरक्त वृत्तीनं मिळवणं आवडतं की माझ्याशिवाय काही चालत नाही, मी किती हुशार आहे, किती बाई मी हुशार, किती बाई मी हुशार, आता काय उपयोग आहे का? नाहीच ना. आणि म्हणून लक्षात घ्या की पोळा जीवाशी वैराग्य मिळवू आवडे, विरक्त वृत्तीनं मिळवणं हे आवडतं. हा सुद्धा विकार आहे, हा सुद्धा विकार आहे, दोष आहे, हा सुद्धा दोष आहे. यावर भट्टी म्हणितले. त्याच्यावर भट्टोबास म्हणतात, काय म्हणतात बघा, जी जी निर्विकार तो कवन, जी जी निर्विकार तो कवन. कवन कोण? निर्विकार कोण आहे? ज्याच्याजवळ विकारच नाही, काम क्रोध लोभ मोह मत्सर विकारच नाही, असा कोण आहे? चक्रधर त्या ठिकाणी त्याच्यानंतर सर्वज्ञ म्हणितले, वानरे या पोरा, जीव विकार वेगळा केवळाही झालाच नाही. चक्रधर स्वामी त्याच्यावर म्हणतात की वानरे या, हे वानरासारख्या चपळ पोरा, की तुझा जीव अजून विकारापासून वेगळा झालाच नाही रे. तू काय साध्य केलंस माझ्यापासून? तू केलंस, थंडीत काम करतोय, चांगली गोष्ट आहे, पण केवळ मीच काम करतोय
हे मिरवणं योग्य नाही. आणि म्हणून तुझा जीव विकारापासून वेगळा झालाच नाही, केव्हाही वेगळा असा झाला नाही. मग तू काही वेगळा असशील, मग तू काय वेगळा असणार आहेस? तू काय वेगळा असणार नाहीस. त्याच्यावर भट्टोबास म्हणतात बघा, हो काळजी असं आहे ते, असं आहे बघा. त्यावरी गोसावी कीर्ती कटियाचा दृष्टांत निरोप दिला. त्याच्यावरती चक्रधर स्वामींनी एका प्रसिद्ध पुजाऱ्याचा दाखला देतात. एका प्रसिद्ध पुजाऱ्याचा दाखला, एक उदाहरण त्या ठिकाणी दृष्टांत द्यायचं काम करतात. काय सांगतात बघा, कवनी एकू कटियास. कोणत्या एका गावामध्ये एक प्रसिद्ध पुजारी राहत होता. तो भोगस्थानाची शुश्रूषा करी. भोगस्थान, निवासस्थान, मंदिराच्या बाजूला तो जिथे राहत होता ते निवासस्थान, त्या निवासस्थानाची काय करत होता? शुश्रूषा करायचा, चांगली निगा राखायचं काम करायचा आणि भोगस्थानाची शुश्रूषा करायचं काम करायचा. त्याचबरोबर झाडी सडा समार्जन करी. त्या ठिकाणी निवासस्थानाच्या जवळच असणारं जे अंगण आहे त्या अंगणाची तो त्या ठिकाणी झाडलोट करायचा, स्वच्छता ठेवायचा, नेहमी निगा राखायचं काम करायचं. ते देखोनी गावीचे म्हणती. लक्षात आलं? एक प्रसिद्ध पुजारी आहे. त्या पुजाऱ्याचं पहिलं महत्वाचं काम काय आहे? की जेणेकरून देवाची पूजा करणे. बरोबर, देवाची पूजा करणं. पण तो काय करतोय? तो जिथं राहिलेला आहे त्या निवासस्थानाची तो काय करतोय? स्वच्छता करायचं काम करतोय. निश्चित ठीक आहे, आपण ज्या ठिकाणी राहतो, जिथं आपण अभ्यासाला बसतो ती जागा स्वच्छ करून अभ्यासाला बसणं आपलं परम कर्तव्य आहे. जिथं राहतो तिथं आपण केरा करून उपयोगाचं नाही, ती स्वच्छ करायलाच पाहिजे. पण इथं मात्र लक्षात घ्या, जो काही पुजारी आहे तो पुजारी काय करतोय? निवासस्थानाची त्याचं प्रथम कर्तव्य देवाची पूजा करणं. पण तो जिथं राहतोय तिथं झाडलोट करतोय, स्वच्छता करायचं काम करतोय आणि त्याची निगा राखायचं काम करतोय. निगा राखायचं काम केल्यानंतर काय होतं बघा, ते देखोनी गावीचे म्हणते. हे सगळं पुजाऱ्याचं चाललेलं बघून गावातील लोक म्हणतात, काय म्हणतात? कटिये हो निके करीत असा, बर्वे करीत असा. लक्षात आलं? कटिये हो निके करीत असा. कटिये तुमच्या लक्षात आला का? पुजारी बुवा, तुम्ही खूप चांगलं काम करताय, बरं काम करताय, बर्वे उत्तम काम करताय, खूप छान स्वच्छता ठेवताय. बघा, कटिये हो निके करीत असा, बर्वे करीत असा. ते ऐकून दिसवडी हात चढवी. तर लोक आपली प्रशंसा करतायत, लोक आपली स्तुती करतायत म्हटल्यानंतर या ठिकाणी पुजारी फुगला, म्हणजे अंतःकरणातून त्याला बरं वाटायला लागलं. आणि त्यामुळं जास्तीत जास्त करून देवाची पूजा करायचं सोडून त्या ठिकाणी स्वच्छतेवर जास्त लक्ष दिलं. आणि दररोज लोकांची स्तुती ऐकून दिसवडी हातात चढली. लक्षात आलं? दिसवडी लोकांची स्तुती ऐकून दिवसेंदिवस हातावर स्वच्छता त्या ठिकाणी तो वाढवत गेला. आणि हातावर दररोज स्वच्छता करायचं वाढवून स्वच्छता करायचं कार्यक्षेत्र त्यानं मोठ्या प्रमाणात वाढवलं गेलं. लक्षात आलं? पहिला अंगणाची स्वच्छता करत होता, पण लोक स्तुती करतायत म्हटल्यानंतर अगदी दिसवडी हात चढलं. लोक आपली स्तुती करतायत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी हातावर दररोज त्या ठिकाणी तो स्वच्छता वाढवत गेला. शेवटी चक्रधर स्वामी म्हणतात, तयाशी देवता आपले फळ नेदी, तयाशी कीर्तीचेच फळ झाले. बघा, अशा माणसाला जर
या ठिकाणी देवता आपलं फळ देत नाहीत, आपलं फळ देत नाहीत, यश देत नाहीत. त्याला फळ कुठलं मिळणार? मग कीर्तीचं मिळणार, प्रसिद्धीचं मिळणार. कारण एक लक्षात घ्या, पुजारी म्हटल्यानंतर त्यानं देवाची पूजा करणं हे त्याचं प्रथम आणि परम कर्तव्य आहे. पण लोक आपली प्रशंसा करतायत, स्तुती करतायत हे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यानं मात्र जास्तीत जास्त ती स्वच्छता करायचं काम केलं. आणि म्हणून त्या ठिकाणी चक्रधर स्वामी म्हणतात की देवाला जे अशा व्यक्तीला त्या ठिकाणी देव परमेश्वर फळ देत नाही. ते इच्छित उद्दिष्ट साध्य करायचं राहिलं बाजूलाच. एका इच्छित उद्दिष्टानं माणूस जेव्हा समोर जातो आणि ते उद्दिष्ट बाजूला राहतं आणि दुसऱ्याच मार्गाने जेव्हा भरकटतो तेव्हा अशा माणसाला त्या ठिकाणी यश मिळत नाही, यश मिळत नाही. आणि म्हणून जर यश मिळायचंच असेल तर प्रत्येकानं आपलं उद्दिष्ट समोर ठेवून दैनंदिन जीवन जगलं पाहिजे. हे या ठिकाणी एका प्रसिद्ध पुजाऱ्याच्या दाखल्यावरून या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होतं. स्वाध्याय पहा, प्रश्न पहिला, कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा. वानरेया, नागदेवचारे, सर्वज्ञ चक्रधर स्वामी, गोसावी चक्रधर स्वामी, आकृती पूर्ण काय, कटियाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये, निष्ठापूर्वक काम करण्याची वृत्ती, निष्ठापूर्वक काम करण्याची त्या पुजाऱ्याची वृत्ती. दुसरं वैशिष्ट्य बघा, लोकांनी स्तुती केल्यावर अगदी हुशारून जाण्याची सवय. त्यानंतर बघा प्रश्न तिसरा, प्रस्तुत पाठातील उपदेशाचा तुमच्या शब्दात तो उपदेश जो आहे तो लिहायचा. जो काही उपदेश आता आपण सांगितला तो उपदेश तुमच्या शब्दामध्ये तुम्ही लिहायचा आहे. चौथा प्रश्न, प्रमाण भाषेत शब्द लिहा. कटिया पुजारी, सी थंडी, काहीसिया काहीसी, कौनी कोण. त्यानंतर आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो. हा महत्वाचा प्रश्न आहे बघा, आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो. हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे थोडक्यात लक्षात घ्या. आपल्यातील जो काही गुण आहे तो गुण वाढवायचं काम केलं पाहिजे, पण त्याची स्वतःच वाहवा करता उपयोगाचं नाही आहे. आणि इतर काही तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता. पाठातील दृष्टांत वेगवेगळ्या उदाहरणांच्या द्वारे स्पष्ट करा, जी मी तुम्हाला दिलेली आहेत. याशिवाय आणि इतर काही प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा. धन्यवाद.